नमस्कार, मैं हूं अशोक पांडे और आप देख रहे हैं निर्भय नगरी। निर्भय नगरी में आपका स्वागत है। दोस्तों, आज ठाणे पुलिस द्वारा पुलिस और जनता संवाद का कार्यक्रम रखा गया। इस अवसर पर अनेक मान्यवरों ने अपने अपने सुझाव दिए। आइए दिखाते हैं इस वीडियो के माध्यम से। कधीही पोलीस विभागाशी संपर्क करायचा असेल तर 112 या क्रमांकावर आपण संपर्क करा। 112 क्रमांकावर आपण संपर्क केला आपण कुठल्याही ठिकाणी असाल संबंधित ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणच्या पोलीस कंट्रोल रूमशी आपला संपर्क करा। 112 क्रमांकाच्या माध्यमातून होते। जर अशी कुठे विक्री चालू आहे म्हणजे आहे तुम्ही नशा करताना दिसते आणि आपल्याला पोलीस विभागाशी संपर्क करायचा तर तो 112 क्रमांकाचा संपर्क करा। पूर्ण कम्प्युटराइज सिस्टम आहे। नॅशनल नॅशनल इंग्लिश स्कूल जीवा शेडो या शाळेचा संस्थापक अध्यक्ष आहे। समाजाचा लक्षात येत आहे की शाळेच्या भोवती ज्या पानटपऱ्या आहेत त्यातून हे सगळे व्यवहार चाललेले असतात। नशेच्या गोळ्या म्हणा किंवा इतर तंबाखू म्हणा किंवा इतर जे पदार्थ तिथे विक्री केली जाते आणि शाळेच्या समोर असतात। प्रत्येक वेळेस त्याची दक्षता घेतच नाही। एक वेळेस शाळा बंद केल्यानंतर दुसऱ्या दिवशी उघडतात। मला असं म्हणायचं की पोलिसांचं सुद्धा या लोकांवर हे पाहिजे की एकदा बंद म्हणजे बंद। शासनाने ज्या काढलेल्या आहे की शाळेच्या परिसरामध्ये आणि हे विद्यार्थ्यांची सुरक्षित आहे। आता मी ज्ञानगंगा शाळेमध्ये आता वर्गामध्ये असा प्रकार घडला की 10वी विद्यार्थी मुलांना म्हणाले की मला डोक्यात लागला मला गोळ्या भेटीचा डोक्याच्या किंवा मुलीचा तर एका विद्यार्थ्यांनी त्या खाडेगावमधून उपदेश देण्यासाठी माहिती देण्यासाठी समान ठेवा। आपण सुद्धा एक आशा ठेवा की प्रत्येक टप्पी तपासा आणि शाळेभोवतीचे जेवढे टप्पे तेवढ्या टप्पा खूप मोठे बनवतात। एका टप्प्यामध्ये झाला की कोणत्याही नेतृत्वाला मुलांजवळ येणार नाही, मुंगी होत येणार नाही आणि 100 पण तो मुला पाचवी त्याला सांगता आले पण काय अनोळखी व्यक्ती त्या मार्केटमध्ये भेटली होती आणि त्याने ते सांगितलं होतं की बॅकग्राऊंड वाटेल नाही काही नाही कशामध्ये मला भेटा तो घेत पण नव्हता पण तरी बदलून तिथं बॅगेत टाकली आणि नंतर आम्हाला नोटीस आलं की हा मुलगा आमच्या शाळेच्या परिसरात आहे तो वापरत आणि त्याच्यामधून बघू घेतला। तर अशा घटना कोकणी आणि सुद्धा पण घडत आहे। तर माझी तुम्हाला विनंती आहे की या गोष्टीची नोंद घ्यावी आणि आपल्याला कारवाई करावी। धन्यवाद। मुलांचं आणि पालकांचं जे बॉन्डिंग आहे ते कमी होत आहे म्हणजे दोन्ही पालक वर्किंग असतात त्यामुळे मुलं कधी कधी नातेवाईकांकडे किंवा इतरांकडे राहतात। मला एवढं माहिती की शाळांमध्ये मेळावे आयोजित करून त्या ठिकाणी आपल्या पोलीस मार्गदर्शकांना बोलून पालकांशी सुसंवाद साधणे सगळ्यात महत्त्वाची काळाची गरज आहे। कारण आम्ही संजय कुमार सरांनी गौरणा पोलीस स्टेशनमधून खूप चांगल्या प्रकारे उपक्रम सुरू केला होता। शाळेच्या कॅबिनेटच्या ठिकाणी स्वतः बोलायचे आम्ही आयुष्याच्या कार्यक्रमात बोलत होतो मुलांना मार्गदर्शन केलं होतं पालकांना मार्गदर्शन केलं होतं आणि पालकांची ड्युटी काय असली पाहिजे म्हणजे पालकांनी मुलांच्या बॅगा चेक करणं गरजेचं आहे, मुलांशी संवाद साधणं गरजेचं आहे। सगळ्या वेळेला अर्धा तास 15-20 मिनिटं घरामध्ये जेवताना पालकांनी मुलांशी हे बोललं पाहिजे किंवा तुम्ही दिवसभरात काय केलं तुमच्यावर काय घडलं यासाठी आपली भूमिका फार महत्त्वाची असते। शाळांमध्ये मेळावे आयोजित करावे आणि शाळांमध्ये आपण मार्गदर्शन करायला जावं अशी माझी इच्छा आहे। तर माझी सजेशन आहे तुम्हाला। धन्यवाद। सदस्य आलेला आहे आणि या ठिकाणी दोन प्रश्न काही तुमच्या झालेला आहे त्याला कुठला I'm the principal of MS College, Mumbai, Hausa. It's a group of institutions or principals of junior college and other colleges. They have come down over here just to make one statement in our area. The trustees of our colleges, they want to make our campus a green campus. Near our campus, there are many manufacturing shops,
when they are selling all illegal material. So we would like to tell you that necessary action should be taken against them so that students should not get spoiled, and the fresh students who are coming to our college for graduations, they should not entangle in any other problematic situation by carrying this threat material. So please take necessary action against them and please provide a safe campus. It should be a clean campus for the students so that they can survive in future and they can get best environment as far as our management requirements are concerned. Thank you, sir. Thank you. My name is I am the general manager of Hello. Good afternoon, sir. My name is Mr. Hassan, sir. Here we have two things, sir. First, the problem and second, the solution, sir. Now, I have heard everybody saying that I am the general manager of CBQ International School, which is at Kapurwadi Junction. Even we have got many illegal cigarette sellers, vendors over there selling cigarettes near to my school. I have seen even girls smoking over there. I request the police department to close that shops immediately. Second thing, the Majora Junction is going to be a hub for the metro station. The illegal activities start more over there, so we should be more careful regarding that illegal activities should not start. And third, the solution is that every time the police department cannot reach to the department, we have to ask the area, Naga Sevaks to take the cover of that particular area where they are able to see the things and they can close those things immediately, so that if any illegal activity takes place in those areas, the Naga Sevaks should be called and they should be asked for it why these things are happening in your area. If this thing can be done, we can solve the problem very easily. Thank you so much, sir. लहान मुलांना व्यवस्थित करणारा त्याला व्हिडिओ काढली त्याची पुढची पिढी असते हे नेहमी आम्ही पाहिलेलं आहे. प्रत्येक शाळेच्या बाहेर जर तुम्ही शाळा सुटताना बघितलं तर ज्या मुलांनी शाळा सोडलेली आहे किंवा जी मुलं शाळामध्ये जात नाही अशी बिघडलेली मुलं ही शाळेच्या बाहेर उभी असतात. यांना बंद करण्यासाठी यांना आळा घालण्यासाठी काय करतात हा आमचा माझा प्रश्न होता. मी बरोबर या बाबतीमध्ये पोलिसांकडे आभार मानतो की वतनगर पोलीस स्टेशनला वारंवार तक्रार केल्यानंतर पाठपुरावा केल्यानंतर आम्हाला दिसलं की धन्यवाद मंत्री परिणामी लोकमान्य की ते पोलीस यंत्रणेचे रस्ता असलेले पोलीस स्वतः बाईवर येऊन त्या जर्सी मुलांना वगैरे घेऊन जातात. त्याबद्दल मी वतनगर पोलीस स्टेशनचा आभार मानतो. पण मला एक म्हणजे मागे सुद्धा हा प्रश्न विचारला होता की आपण खरोखर शाळेमध्ये प्रत्येक शासनाने जे आर काढलेला आहे शाळांना तीन बॉक्स थांबतो 3 जागा अशी आहे त्या ठिकाणी जर पोलिसांनी लक्ष दिल्यानंतर नक्कीच कुठेतरी बंद होणार आहे. उपरी आनंदनगरमध्ये जो हायवेला जातो जो आता महानगरपालिकेचा पण हप्ता आहे टुवर्ड्स ठाण्याला यायला लेफ्ट साईडला तिथं भरपूर काही गोष्टी चालतात आणि प्लस आनंदनगरमध्ये जो एंट्री करतो तो ते गार्डन बांधलेला ज्येष्ठ नागरिकांसाठी तो एक पॉईंट आहे. आणि लहान मुलांचं जे बालवाडी आहे जे 2 वर्ष ते 3 वर्ष मुलं शिकायला त्या ठिकाणी अगर लक्ष दिलं पोलिसांनी तर नक्कीच कुठेतरी बंद होणार. कारण की आनंदनगर पहिल्यापेक्षा खूप मुलं त्या याच्यात चाललेले आहेत. बरेच अशी कंप्लेंट आलेली आहे. अतिशय टपोरी मुलं आजूबाजूच्या परिसरामध्ये फिरत असतात, गेट समोर असतात आणि अंमली पदार्थांची जी विक्री त्या मुलांकडून होत असते असं आमच्या लक्षात आलं. त्याबद्दल आम्ही वारंवार पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनला पत्र दिली आहे. त्यामध्ये मी गस्त घातली. पण माझी अशी विनंती आहे की नेहमी शाळा सुरू होताना किंवा सुटताना जर पोलिसांचं तिथे पथक असलं तर या लोकांवर थोडंसं दबाव येईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे साखळी जरी नसली तरी स्टेशनरीची जी दुकानं आहेत किंवा चायनीज दुकानं आहेत त्या ठिकाणी सुद्धा मुलांना अशा प्रकारचे पदार्थ मिळतात अशी आम्हाला एक माहिती मिळाली आहे. तर त्यानुसार सुद्धा आपण जर तपास केला तर आम्हाला ओएमडी जो खाकर के नाचने से ब्लडिंग भेजा बाहर आता है. सर हमने जिस वक्त काम चालू किया पेशेंट वालों को डायरेक्टली नार्कोटिक्स में दिया. सर मेरी ये मदवाना गुजारिश है कि आप इस कानून को इस कायदे को मैं सिर्फ रिक्वेस्ट कर रहा हूँ. मैं कोई कानून का सलाहकार नहीं हूँ एडवाइस दे सकूँ. मैं सिर्फ रिक्वेस्ट कर रहा हूँ डिपार्टमेंट के बड़े अधिकारियों से क्या सर जो ये स्मॉल और जो पेशेंट का जो कमर्शियल है साहब इसके अंदर आप देखो क्योंकि हम जैसे लोग इनको डॉक्टर के अटक करवा के देते हैं डिपार्टमेंट को
लेकिन मालूम पड़ता है कि कुछ ही महीने में इनकी बेल हो जाती है बोल के, तो फिर बाद में हमारे हौसले नहीं रहते काम करने के। तो आप स्मॉल और कमर्शियल के अंदर सब ध्यान दे करके उनको कड़ी शिक्षा लगाओ, माहौल खुद ब खुद तो सुधर जाएगा। बाकी रही जरूरत ग्राउंड लेवल पे हम लोग सक्षम है सारे काम करने के लिए। हमने बोला है कि आपका बदलाव मीटिंग है कि नागरिक कर्मों के प्रयोग कर रहा है या के विनंती करतो आपल्या शाळा किंवा कॉलेज किंवा कोचिंग क्लास याला कंट्रोल करण्यासाठी काही चांगल्या उपाययोजना केल्या असतील, चांगली पावलं उचलली असतील तर आता आपण त्याची प्रतीक्षा आहे की आपण असं काही प्रयत्न केले असतील त्याच्यातून यश आलं असेल तर ते चांगली प्रॅक्टिस इतर स्कूल कॉलेजेसमध्ये करते आपल्या कॉलेजला केली आहे प्रॅक्टिस अशी काय जे की कारवाई केली आहे त्याचा फायदा झालेला आहे उपाय ते आपल्याला सर 2010 काही गोष्ट आहे सर. आमच्या शाळेमध्ये 4 विद्यार्थी गावच्या मुलांना सातत्याने हसत सारखं हसायचे आणि कारण हसायचं आम्हाला करूच मिळेना आणि ठराविक टीचरच्या वेळेस ते काम करायचे. शेवटी टीचर सब सोडून गेले शाळा. 1 गेली 2 गेली 3 गेली 4 गेली. शेवटी मॅडम ते सिरियस झाले शाळेमध्ये त्या भागामध्ये टीचर्स मी केला आणि ह्याच आपलं पुन्हा पोलीस स्टेशन सर. आता टोटली ही केस मी स्वतः आता ते सॉल्व्ह करायला प्रयत्न केला आणि माफीचा साक्षीदार उभा केला. कारण डॉक्टर सापडले आम्हाला त्याला एकाला सांगितलं की आय विल नॉट सस्पेंड यू फ्रॉम द स्कूल, आय विल नॉट गिव्ह यू एनी सर्टिफिकेट देयर व्हाट इज द फैक्ट. तो सर जैसा मैं ऐसा मेरे को निकालेंगे सर मैं बताता हूँ. सर डॉक्टर ने कंप्लीट सर वहाँ पे 10 रुपये की गोली दी थी सर. वो ये लोग 10 रुपये की गोली लेकर आते चार जन और खा के हंसते. बिलीव इट सर ऑन द स्पॉट मी मुंब्रा पोलीस स्टेशनला कम्युनिकेट केलं. त्यांना सर हकीकत सांगितली की मुलाला गाडी धरून पोलीस व्हॅन मधून त्यांना ते पाणी टप्पी दाखवली आणि नेक्स्ट डे विदिन 24 आवर्स ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने टप्पी अनाधिकृत बांधली गेली होती. तपास